आता मी कोल्हापूरच्या किनी या गावातील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी प्रदीप साळोखे यांच्या बरोबर आहे। प्रदीपजी, तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात। नमस्कार। प्रदीपजी, मला सांगा, तुम्ही किती वर्षांपासून शेती करतात? मी गेले 15 वर्ष झाले शेती करतो। 15 वर्षापूर्वी मजूर व्यवस्थित मिळत होते, त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर थोडासा कमी होता आणि छान सगळं सुरू होतं सगळं छान सुरू होतं। पण त्यानंतर शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाले, मजुरांची चणचण भासायला लागली। मग याच्यावरती तुम्ही काही पर्याय शोधला का? आम्ही पर्याय म्हणूनच आपण स्टील कंपनीचा मशीनचा विचार केला। आम्हाला भीमा कृषी प्रदर्शनामध्ये हे मशीन बघितलं आम्ही, आम्हाला आवडलं। आपल्याच इथं कोल्हापूरच्या डीलरकडे आपण गेलो, त्यांनी येऊन आपल्याला शेतीत प्रात्यक्षिक दिलं, आम्हाला ते आवडलं आणि आम्ही ते खरेदी केलं। क्या बात आहे प्रदीपजी। आता माझ्या बरोबर आहे हे स्टीलचं BC 230 मशीन, ज्याला आपण पॉवर विडर असं म्हणतो। स्टील BC 230 पॉवर विडरचा नेमका त्यांना काय उपयोग झाला, पण ज्या पद्धतीने तुम्ही स्टीलचं कौतुक केलेलं आहे, तर स्टीलची टॅगलाईन आहे कृषी उपकरण आणेल परिवर्तन, ती अगदी सार्थकी लागते। मला सांगा, ह्या मशीनचा उपयोग तुम्ही कुठल्या कुठल्या कामासाठी करतात आणि त्यामुळे तुमच्या शेती करण्याच्या पद्धतीत तुम्हाला किती फायदा झालेला आहे? निश्चित हे बहुउपयोगित यंत्र आहे आणि एकाच वाक्यात मी सांगू शकतो की स्टील कंपनीने हे शेतकऱ्याला दिलेलं वरदान आहे। म्हणजे इथपर्यंत मी मानू शकतो, कारण कंपनीने लिमिटेड पिकं सांगितली होती आपल्याला, त्याच पिकामध्ये वापर करा, पण आम्ही त्याच्या पुढे जाऊन सर्व छोट्या मोठ्या भाजीपाल्याच्या असो किंवा ऊसाच्या शेतीमध्ये असो किंवा आता तुम्ही बघता हळदीच्या पिकामध्ये सुद्धा आपण ह्या मशीनचा वापर केलेला आहे आणि आम्हाला अत्यंत उपयोगी वापर ठरलेला आहे। मशीन मुख्य म्हणजे वजनाला हलका आहे, वापरायला सोपं आहे, शेतात ने-आण करणं सोयीचं आहे, कारण हँडल फोल्डिंग आहे, 2.1 cc इंजिन आहे। लिटरभर पेट्रोल मध्ये मला वाटतं ते 70 ते 90 मिनिटात जवळपास चालतंय। दोन पिकांमधलं अंतर कमी असेल तर त्या ठिकाणी या मशीनचा उपयोग करू शकतो। स्टील कंपनीनं शेतकऱ्याला दिलेलं एक वरदान आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्यानं वापरावं आणि खरेदी करावं।